आवडतं सगळ्यांना. तर आता बघा मी करणार आहे कापण्या, गोड आणि तिखट कापण्या करणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर संपूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. मी इथं गुळ वितळायला ठेवलेला आहे आणि गुळ वितळून झाल्याच्या नंतरची पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण इथं घेतलेलं आहे बडीशोप आणि हे विलायची कुटून, बडीशोप कुटून ह्याच्यामध्ये टाकायची. थोबड कट केलेली आहे हे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकू. हे पण आता वितळ आहे, नाही झाला आहे गूळ. तर हे बघा इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेऊन ते आधी गूळ मेल्ट केला होता ना, तो गाळणीनं गाळून घेतला. कारण गुळामध्ये खडे पण असू शकतात आणि बडीशोप पण आपण आगोळ कुठून टाकली होती त्याच्यामध्ये, म्हणून ते आधी गाळणीनं गाळून घेतलं. ते साईडला ठेवून परत गव्हाचं पीठ घेऊन नंतर मग कणिक मळून घ्यायची आहे. त्याची छान अशी कणिक मळून झाली. घट्ट मळायची, जास्त नाही मळायची, पातळ नाही मळायची, घट्ट मळायची त्याच्यावर. आणि त्याच्यामुळं हे कापण्या कुरकुरीत आणि अशा जास्त दिवस टिकतात, म्हणून ती कणिक घट्ट मळायची. तर हे बघा आता इथं कणिक मळून झालेली आहे. पूर्णपणे अशी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आणि त्या गुळाचं पाणी थोडं पण राहिलेलं नाही आहे, पूर्ण पाणी मी त्याच्यामध्ये यूज केलं. तर हे बघा इथं आपण घेणार आहोत तिखट कापण्यासाठी पीठ. पहिलं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ एक वाटी घेतात. गव्हाचं पीठ 2 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि बेसन पीठ 1 वाटी, असं मी 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे. तर त्यानंतर मी मीठ आणि हळदी त्यात टाकून घेतली आणि नंतर मग मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि त्याच्यामध्येच थोडा ओवा टाकला होता आणि जिरं टाकलं होतं, त्याची पेस्ट करून घेतली होती, ती पण टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि पाण्याने व्यवस्थित ते कणिक मळून घेतली. तर हे बघा अशा दोन्ही कणिक मळून झालेल्या आहेत. गोड आणि तिखट दोन्ही पण कापण्या करणार होते मी. तर त्यानंतर कढईत तेल तापायला ठेवलं आणि इथून कापण्या करून घेतल्या. कारण माझ्या ह्याला जरा मोबाईलला प्रॉब्लेम झाला होता की स्पेसच नव्हता त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं जरा थोडा प्रॉब्लेम झाला होता. मग सॉल्व केला आणि नंतर मग कापण्या लाटून घेतल्या. कापण्या लाटून घेऊन अशा कढईमध्ये तेलात टाकून घेतलं आणि ते मस्त असं तळून घेतलं आणि छान लागत होतं खायला. अजून पण आहेत. आम्ही आता 2-3 दिवस तेच खाणार आहे चहासोबत, याच्यासोबत. तर 4-5 दिवस राहतात चांगल्या त्या. तर जर तुम्हाला आवडल्या तर नक्की ट्राय करा. अशा लाल होस तर कापण्या तळायच्या, छान लागतात खायला. तर नक्की बघा. मग अशा प्रकारे सगळ्या गोड कापण्या तयार करून घेतल्या आणि तिखट कापण्या करायला लागले. तर तिखट कापण्याचं तोपर्यंत पीठ झालं थोडंसं पातळ झालं. तर मी घट्टच कणिक मळली होती त्याची, तरी पण ते पातळ झालं थोडं. म्हणजे ते ह्याच्या गोड कापण्या आधी तळून घेतल्या. म्हणलं मग तिखट आधी तळल्या तर गोड कापण्याला तिखट ह्याचं तेल लागेल, म्हणून आधी गोड कापण्या तळून घेतल्या आणि नंतर मग तिखट कापण्या करायला घेतल्या. तर अशा प्रकारे तिखट कापण्या पण मी केलेल्या आहेत. तर त्या संपल्या. तिखट जास्त सगळ्यांना म्हणजे छान झालं होतं. तर सगळ्यांना तिखट कापण्याच आवडल्या. माहीला तर खूप आवडल्या तिखट कापण्या. ती म्हणली मम्मा मला डब्याला पण हेच दे स्कूलमध्ये, म्हणून मी जास्त केल्या नव्हत्या. तिखट कापण्या थोड्याच केल्या आणि त्या सगळ्यांना आवडल्या. आणि गोड कापण्या अजून आहेत. गोड कापण्या पण छान झाल्या होत्या, शंकरपाळी खाल्ल्यासारख्या लागत होत्या, छान लागत होत्या. तर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या कशा कापण्या झालेल्या आहेत. त्यानंतर तिखट कापण्या पण तळून घेतल्या, छान अशा लाल होईपर्यंत तिखट कापण्या तळून घेतलेल्या. आणि नंतर बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू व्हिडिओ करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या बघा अशा प्रकारे गोड आणि तिखट कापण्या मी थोड्याच केल्या होत्या आणि गोड कापण्या जास्त केल्या होत्या. तर हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.